शिवानीचा बदला. शिवानीला स्वतःच्याच शरीराची घृणा वाटत होती. तिला आता जगायचंच नव्हतं. पूर्ण शरीरातून वेदनांचा महापूर आला होता. ती मेल्यासारखी निपचित पडली होती. 4-4 लांडग्यांनी तिचं शरीर सुंदर चोखामेळा केलं होतं. असा एकही अवयव नव्हता की जो ठणकत नव्हता. खरं तर आज ती स्पर्धेत भाग घेणार नव्हती, पण तिची नाटकाची हिरोईन असल्यामुळे तिला यावंच लागलं होतं. गेला आठवडाभर हे दोघं-चौघं तिला एवढे छळत होते की तिच्यासारखी एकांकिकेत सलग 3 वर्षे उत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळवणारी मुलगी स्वतःचे संवादच विसरत होती. त्याच नाटकात शेवटून दुसरं होतं. तिचं जिद्दीला पेटली. एखादा रिकामा, उघडा असा वर्ग शोधून तिथे नीट नाटकाचे संवाद पाठ करू असा विचार करत ती वरच्या मजल्यावर निघाली. कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावर एक उघडा वर्ग तिला सापडला, जो ऑडिटोरियमच्या विरुद्ध दिशेला होता. त्यात आत कडी लावून नाटकाची संहिता नीट डोळ्याखालून घालू लागली. साधारण संध्याकाळी 7:30 ते 8 नंतर त्यांचं नाटक असेल असा तिने हिशेब केला. मन एकाग्र करायचा तिने खूप प्रयत्न केला, पण तिला आठवड्याभरातलेच प्रसंग आठवू लागले. ते चौघे आत घुसले. त्यांनी दार लावलं. स्पर्धा खालच्या ऑडिटोरियममध्ये होती आणि आता सुट्टी असल्यामुळे कुणी वर तिच्या मदतीला यायची शक्यता नव्हती. त्यांना बदला घ्यायचा होता. त्यांच्यावर पोलीस केस करण्याची हिम्मत करण्याची ती अशा विकृत पद्धतीने बदला घेतील याची कल्पना पण तिने केली नसेल. आधी त्यांनी तिला विवस्त्र करून तिचे हातावरती एका बेंचला बांधले. दोन्ही पाय वेगवेगळ्या डेस्कला बांधले. तोंड बांधलं. एका वेळी तिघं तिला झोंबत होते आणि एक त्याचं मोबाईलने शूटिंग घेत होता. त्या 1-1.5 तासात तिच्यावर किती बलात्कार आणि किती जखमा झाल्या हे कोणालाच मोजताही आले नसते. त्या नराधमांचं समाधान झाल्यावर ते निघून गेले. नीचपणाचा कळस म्हणजे जाताना तिचे बांधलेले हातपाय सोडून तिचे फेटलेले कपडे बरोबर घेऊन गेले. वेदनेने तळमळून ती ग्लानीत गेली. रात्री 9 ते 9:30 तिला शुद्ध आली. तिची जगण्याची इच्छाच नाहीशी झाली होती. तिला आता फक्त एकच इच्छा होती, 5व्या मजल्यावर गच्चीत जाऊन तिथून हे अत्याचारित गलिच्छ शरीर खाली झोकून द्यायचे. तिला उठवता येत नव्हतं, तरी सरपटत व्हरांड्यात आली. तिला 3 मजले चढून वर जायचं होतं. तिथे तिला तिची ओढणी मिळाली. तिने ती जेमतेम शरीराला गुंडाळली. पूर्ण शरीर रक्तांनी माखलं होतं. तिला 6 जिने चढून गच्चीत जायला 1 ते 1.5 तास लागला. ती केवळ इच्छाशक्तीच्या बळावर गच्चीत पोहोचली. तिच्या भुळभुळणाऱ्या जखमांमुळे सुरुवातीपासूनच गच्चीच्या कठड्यापर्यंत उठलेल्या रक्ताच्या सड्यांमुळे ती कशी सरपटत गेली असेल ते दुसऱ्या दिवशी सगळ्यांना कळणार होते. पहाटे छिन्नविच्छिन्न अवस्थेत तिचे प्रेत कॉलेजच्या आवारात सापडलं. नेहमीप्रमाणे खळबळ माजली. टीव्हीवर चर्चा रंगल्या. देशभर मेणबत्ती मोर्चे निघाले. त्या चौघांच्या पोलिसांनी पकडली. कोर्टात केस उभी राहिली. मोबाईलमधलं शूटिंग मिळवलं, पण त्यात कुठेच एमपीचा मुलगा नव्हता. तो त्यावेळी फॉरेनला होता असं कोर्टात सिद्ध झालं आणि तो सुटला. बाकीच्या तिघांनाही त्या एमपींनी नावाजलेले वकील दिले. त्यांची केस चालू होती.
पण वकिलांच्या कृपेने फक्त काही अटी आणि काही लाख रुपयांच्या जामिनावर ते जेलमध्ये न जाता परत समाजात मिसळले. आता वर्षानुवर्षे केस चालणार होती. जनता सर्व विसरणार होती. शिवानीचे सामान्य आईवडील कोर्टाच्या तारखांना हजर राहणार होते. दुसऱ्या दिवशी कोर्टाचा निकाल सेलिब्रेट करायला ते बारमध्ये जाऊन दारू पीत बसले. रात्री बार बंद झाल्यावर ते घरी जायला निघाले. त्यांना आपण 1, 2, 3, 4 अशी नावं देऊ. 1 नंबर MP पुत्र, 2 आणि 3 नंबर बाईकवरून घरी जात होते. एवढ्यात रात्री रस्ता तसा निर्जन होता. 2 रोड लाईटच्या मधील एक लाईट बंद होती. थोडासा अंधार होता आणि कुठेतरी मध्येच रस्त्यावर बसलं होतं. यांनी हॉर्नच लांबूनच वाजवला. तो ऐकून ती उठली. तोपर्यंत ते 5 ते 6 फूट जवळ आले होते. ती हळूहळू त्यांच्याकडे वळाली. तिने मान वर केली. ती रक्तबंबाळ शिवानी होती. त्या दोघांची पाचावर धारणा बसली. फुल स्पीडने ते बाईक पळवत होते. पण काही अंतरावर त्यांना रस्ता अडवून बसलेल्या बायका दिसल्या. दृष्टीच्या टप्प्यात आल्यावर त्यांना त्या आपल्या घरातल्याच बायका आहेत हे कळलं. पण त्यांची अवस्था अत्याचार झालेल्या शिवानीसारखी होती. सगळ्या जखमी, रक्ताळलेल्या, जेमतेम एक ओढणी गुंडाळलेल्या, विव्हळणाऱ्या, गयावया करणाऱ्या, भेसूड रडणाऱ्या बायका म्हणजे त्यांच्या वहिनी, ताई आणि त्यांच्या गर्लफ्रेंड्स होत्या. त्या उठून पुढे पुढे येऊ लागल्या. ते प्रचंड घाबरले. बाईक रिव्हर्सला घेऊन सुसाट पळण्याच्या नादात बाईक डिवायडरवर चढवली आणि मोठा ॲक्सिडेंट झाला. ते शुद्धीत आले तेव्हा हॉस्पिटलमध्ये होते. नंबर 2 बाईक चालवत असल्याने हेल्मेट घालून होता म्हणून फक्त डोकं सुरक्षित राहिलं. त्याचा मणका आणि बरीचशी हाडं तुटली होती. कंबरेच्या खालून तो आयुष्यभरासाठी लुळा झाला. यापुढे कंबरेखालचे अवयव तो कधीच वापरू शकणार नव्हता आणि शिवानी तो जिवंत असेपर्यंत त्याला छळणार होती. नंबर 3 ही खूप जखमी झाला होता आणि त्याचं डोकं फुटलं. तो कोमात गेला. त्याच्या जखमा भरल्या. मोडलेली हाडं सांधली. 2 महिन्यांनी तो शुद्धीत आला. पण त्याचे डोळे गेले होते. हॉस्पिटलमधून घरी गेल्याला 1 आठवडाही नव्हता झाला. त्याला वेड्याच्या दवाखान्यात भरती करावं लागलं. कारण त्याला बंद डोळ्याआड सतत तोच प्रसंग दिसत राही. असा जसा त्याने मोबाईलमध्ये शूट केलं होतं. त्या पुढला शिवानी सरपटत जाऊन वरून उडी मारेपर्यंत सतत दिसणारी ही दृश्य त्याचा मेंदू विकृत असूनही सहन करू शकला नाही. तो ठार वेडा झाला. अजूनही तो हे सर्व असाईलमध्ये भोगतोय. एक दिवस नंबर 4 रात्री घरी आला. घरच्यांनी झोपमोड नको म्हणून त्यांनी लॅचिकीने दरवाजा उघडला. आपल्या रूममध्ये जाण्यासाठी जिना चढताना त्याला हॉलमध्ये कुणीतरी आहे असं वाटलं. त्यांनी नीट बघितलं तर त्याला तशा अंधारातही समजलं ती कोण आहे. धापा टाकत तो त्याच्या बेडरूममध्ये शिरला आणि दार लावून घेतलं. धाप कमी झाल्यावर त्याने लाईट लावले आणि त्याच्या बेडवर रक्तामध्ये बरबटलेली शिवानी शून्यात बघत हमसून रडत
बसलेली त्याला दिसली. तो खोलीबाहेर आला तर खाली जिन्यावरून सरपटत तीच वर येत होती. तो जीव घेऊन वरच्या मजल्यावर गेला. तिथे समोरच्या बेडरूममध्ये त्याची वहिनी उभी होती. याला थोडा धीर आला, पण आता वहिनीच शिवानी होऊन लागली. पांढऱ्या शुभ्र डोळ्यातून त्यांच्याकडे बघत गरगर मान फिरवत हात पसरून ती पुढे पुढे येऊ लागली. तो गच्चीत पोचला. मागोमाग शिवानी होतीच. गच्चीचा कठडा आल्यावर त्याला थांबावंच लागलं, पण ती हसत हसत पुढेच येत राहिली. त्याचं डोकं काम करेनासं झालं. घाबरून तो कठाड्यावर चढला आणि शेवटी 3ऱ्या मजल्यावरून खाली पडला. खाली अर्धवट बांधकामाच्या उभ्या लोखंडी सळ्या होत्या. तो इतक्या जोरात वरून खाली आला की त्याचं शरीर आरपार त्या सळ्यांमध्ये ओवलं गेलं. लगेच मरण आलं नाही त्याला. रात्रभर वेदनांनी तडफडून मेला तो. आणि उरलेले दोघे, नंबर 2 आणि 3, जिवंतपणी मरणयातना भोगतायत. 1 नंबर आनंदात होता, कारण त्याला शिवानीने काहीच केलं नव्हतं. तो स्वतःला खरोखरच निरपराध मानू लागला. त्याच्या मित्रांच्या बाबतीत घडलेल्या घटनांनी तो मनातून घाबरला होता. त्याच्या वडिलांनी त्याला दिल्लीच्या घरी राहायला नेलं. ते MP असल्यामुळे जास्त वेळ तिथेच असत. त्याला तिथे ओळखीवर एका मोठ्या फर्ममध्ये नोकरीला लावलं. तो तिथल्या एका डिपार्टमेंटचा मॅनेजर होता. एकूण तो मजेत होता. त्याच महिन्यात त्याच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून सारिका मेहरा आली. अतिशय सुंदर. हिंदी, इंग्लिश आणि फ्रेंच भाषांवर तिचं प्रभुत्व होतं. ती फार कोणाशी बोलायची नाही. स्वतःच्या स्कोडामधून ऑफिसला यायची. ब्रँडेड कपडे, ब्रँडेड पर्स वगैरे बघून ती कोणातरी श्रीमंताची मुलगी टाइमपास म्हणून कामाला येते अशी ऑफिसमध्ये कुजबूज होती. नंबर 1 हात धुवून तिच्या मागे लागला. शेवटी 2 महिन्यांनी ती त्याच्याशी बोलायला लागली. हळूहळू ते प्रेमात पडले. तिने आपल्याला चांगलं म्हणावं, सोडून जाऊ नये म्हणून तो सुधारला. तिचे आई वडील काही वर्षांपूर्वी कार ॲक्सिडेंटमध्ये वारले होते. आता त्याच्या प्रचंड प्रॉपर्टीची ही एकमेव वारीस होती. MP कडून लग्नाला लगेच परवानगी मिळाली, कारण त्याच्या नालायक मुलाला सारिकानेच सुधरवलं होतं ना. मुंबईत धूमधडाक्यात त्यांचं लग्न झालं. आधी गावाला जाऊन देवदर्शन घेऊन मग ते स्वित्झर्लंडमध्ये हनीमूनला जाणार होते. गावाला पोहोचला. संध्याकाळचे 7 वाजले. त्यांचा जुना प्रशस्त वाडा होता. तिथे कायम एक म्हातारा आणि त्यांचा मुलगा आणि सून कामाला होते. बाहेर सर्वंट क्वार्टरमध्ये राहायचे. त्या सुनेने मस्त चविष्ट जेवण बनवलं. जेवल्यावर त्यांनी त्या तिघांना सकाळी या असं सांगून पाठवलं. ते पण हसत हसत गेले. पहिल्या रात्री साठी तो अगदी अधीर झाला होता, कारण तिने लग्नाआधी त्याला फार जवळ येऊन दिलं नव्हतं. खरं तर त्यांच्या घरच्यांनी आधी देवदर्शन घ्यायला सांगितलं होतं, पण त्याने तिला ते सांगितलं नव्हतं. तिला मराठी बिलकुल कळत नव्हतं. याचा फायदा झाला त्याला. वरची त्याची बेडरूम फुलांनी छान सजवली होती. आधी सारिका आंघोळ करायला गेली. आंघोळ करून ती बेडरूममध्ये बाहेर आली. तिने अगदी झिरझिरत गाऊन घातलं. त्यातून
ती दिसणारं तिचं आळसपाणी अंग प्रत्यंग बघून हा कमालीचा उतावीळ झाला. पण तिने त्याला लटक्या रागाने बाथरूममध्ये ढकललं. कशी तरी भरभर आंघोळ आटपून तो बाहेर आला. खोलीत सारिका नव्हती. त्याने कपडे घातले आणि तिला हाका मारल्या. वरती ती दिसली नाही म्हणून तो खाली निघाला. तेवढ्यात त्याला जोरात सारिकाची किंकाळी ऐकू आली. त्याने आत जाऊन स्वतःच पिस्तूल घेतलं आणि धाड धाड जिने उतरवून तो आवाजाच्या दिशेने निघाला. सारिका आता बचाओ, मुझे जाने दो असं गयावया करत बोलत होती. त्याने खोलीचं दार एका लाथेत उघडलं आणि अंधुक उजेडात आत बघितलं तर 4 नराधम सारिकावर तुटून पडले होते. त्यांनी गोळी मारली पण ती जशी काही हवेत विरली. त्यांनी खोलीतला लाईट लावला आणि त्याच्या लक्षात आलं, अरे हे तर आपणच 4 मित्र आहोत, ज्यातला एक मेलाय आणि 2 जिवंतपणी मरणयातना भोगतायत. ते सारिकावर अत्याचार करत होते. ती मदत मागत होती आणि तो काहीच करू शकत नव्हता. त्याला सारिकाची दया येत होती. त्या दिवशी शिवानीचा आपण किती अमानवी छळ केला हे त्याला आत्ता कळत होतं. बघता बघता ते चौघे हवेत विरघळून गेले आणि आता सारिकाची हळूहळू शिवानी झाली. हात-पाय बांधलेली, विवस्त्र, जखमी, पूर्ण अंग रक्तांनी माखलेलं. त्याच्याकडे बघून विव्हळणारी शिवानी. त्याला तिची बिलकुल भीती वाटली नाही. त्याला स्वतःची लाज वाटली. पश्चाताप झाला. शिवानीची मनापासून माफी मागून तो बाहेर आला. सोफ्यावर बसला. कानशिलावर पिस्तूल टेकवली आणि चाप दाबला. आता उरलेले दोघेही मरत नाहीत तोपर्यंत शिवानीला मोक्ष नाही. अजूनही चुकून रात्री कुणी कॉलेजच्या त्या भागात गेलं तर रडण्याचे, सरपटण्याचे किंवा हेल्प मी, बचाव असे आवाज येतात. मित्रांनो, तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.